बाजारामध्ये भरपूर सारी कांद्याची पात आलेली आहे। भरपूर सारी कांद्याची पात पाहायला मिळते। आज आपण या व्हिडिओमध्ये कांद्याच्या पातीची भाजी किंवा कांद्याची पात कशी बनवायची ते बघणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे। ह्या पद्धतीने जर आपण कांद्याची पात बनवली तर कांद्याची पात शिजल्यानंतर देखील त्याचा रंग अजिबात चेंज होत नाही, छान फ्रेश हिरवागार राहतो। त्याचबरोबर आपण या भाजीमध्ये डाळ टाकलेली आहे, त्यामुळे ही भाजी चवीला खूपच छान लागते। अगदी 2 मिनिटांमध्येच ही भाजी करून तयार होते। टिफिनसाठी देखील ही भाजी आपण झटपट बनवून देऊ शकतो। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या, चॅनलला सबस्क्राइब करा। कांद्याची पात बनवण्यासाठी इथे आपण एक जोडी कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये जो छोटा छोटा कांदा असतो तो देखील आपण बारीक आकारात चिरून घेतलेला आहे व कांद्याची पात धुवून घेतलेली आहे। कांद्याच्या पातीसाठी आपण भिजवून घेतलेली डाळ घेतलेली आहे। डाळ आपण अर्धा तास कोमट पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे, चण्याची डाळ। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद पावडर, इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत 8 ते 10, तुम्ही इथे हिरव्या मिरच्या सुद्धा वापरू शकता। 15 ते 20 लसूण पाकळ्या व 1 चमचा जिरं घेतलेला आहे। आता आपण भाजीसाठी सर्वात आधी एक वाटण काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे। इथे मी लाल मिरच्या वापरलेल्या आहेत, लाल किंवा हिरव्या आपण कुठल्याही मिरच्या वापरू शकतो। त्याचबरोबर 15 ते 20 लसूण पाकळ्या, चमचाभर जिरं, चवीपुरतं मीठ टाकून घेऊया व मिक्सरला याची छान पेस्ट तयार करून घेऊ। मिक्सरला छान आपण हे फिरवून घेतलेलं आहे। एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची नाही, थोडीशी जाडसर ठेवायची आहे। ह्या भाजीमध्ये शक्यतो लाल मिरच्याच वापरायच्या आहे, त्यामुळे कांद्याची पात चवीला खूपच छान होते। चुटकीसरशी वाटण हे छान तयार झालेलं आहे। आता आपण लगेचच फोडणी देऊन घेऊ। फोडणीसाठी कढईमध्ये 2 चमचे आपण तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। यामध्ये 1 चमचाभर आपण 1 ते 1.5 चमचा वाटण टाकून घ्यायचं आहे। हिरवी मिरची, लसूण व जिऱ्याची जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती यामध्ये टाकून स्लो फ्लेमवर चांगली परतून घ्यायची आहे। एकदम लालसर रंगावर ही पेस्ट आपल्याला परतून घ्यायची नाही। पेस्ट चांगली परतून झाली की यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेतलेली आहे। गॅस एकदम स्लो आहे, स्लो फ्लेमवर हळद पावडर चांगली परतून झाली की यामध्ये आपण धुवून घेतलेली कांद्याची पात टाकून घ्यायची आहे। कांद्याची पात चिरताना आपल्या आवडीप्रमाणे थोडीशी मोठ्या साईजची देखील तुम्ही चिरून घेऊ शकता किंवा ह्या पद्धतीने थोडीशी लहान आकारामध्ये चिरून घेतली तरी सुद्धा चालेल। कांद्याची पात वाटणामध्ये टाकून चांगली मिक्स करून घ्यायची आहे। सर्व बाजूंनी आपण जी मिरचीची पेस्ट टाकून घेतलेली आहे ती कांद्याच्या पातीला लागली गेली पाहिजे। आधी आपण अर्धी कांद्याची पात टाकून चांगली मिक्स करून घेतलेली आहे व उरलेली संपूर्ण कांद्याची पात टाकून घेतलेली आहे। पुन्हा आपण चांगली एकत्र करून घेऊ। कांद्याची पात चांगली मिक्स करून झाली की आपण 1 वाटी भिजवून घेतलेली चणा डाळ टाकून घेऊ। डाळीचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता किंवा चणा डाळीऐवजी आपण मूग डाळ देखील भिजवून वापरू शकतो। डाळ टाकून कांद्याची पात पुन्हा एकदा चांगली मिक्स करून घ्यायची आहे। डाळ आपण आधीच अर्धा तास छान भिजवून घेतलेली आहे, त्यामुळे ती कांद्याच्या पातीबरोबर 2 ते 3 मिनिटांमध्ये छान शिजली जाते, अजिबात कचवट राहत नाही। डाळ चांगली मिक्स करून झाली की चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। वाटणामध्ये आधीच आपण थोडंसं मीठ टाकून घेतलेलं होतं, त्यामुळे पुन्हा आता वरून थोडंच मीठ टाकून घ्यायचं आहे व कांद्याची पात पुन्हा एकदा चांगली मिक्स करून घ्यायची आहे। ही कांद्याची पात छान हिरवीगार फ्रेश राहण्यासाठी आपल्याला फास्ट फ्लेमवर ही कांद्याची पात शिजवून घ्यायची आहे। झाकण ठेवून ही कांद्याची पात आपण फास्ट फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं शिजवून घेतलेली आहे। कांद्याची पात शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। त्याचबरोबर आपण जी डाळ भिजवून घेतलेली आहे ती सुद्धा 2 मिनिटांमध्ये चांगली शिजली जाते। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। कांद्याची पात छान तयार झालेली आहे। ही कांद्याची पात शिजलेली आहे की नाही हे चेक करण्यासाठी त्यातील डाळ आपण एकदा हाताने दाबून पाहायची आहे। डाळ चांगली शिजली की कांद्याची पात तयार झालेली आहे असं समजायचं। चला तर मग आपण एकदा चेक करून पाहूया। मस्त डाळ तुटली जाते। छान कांद्याच्या पातीची भाजी तयार झालेली आहे। कांद्याची पात आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। तुम्ही सुद्धा ह्या सोप्या पद्धतीने कांद्याची पात एकदा नक्की बनवून पहा, छान हिरवीगार फ्रेश होते, चवीला देखील खूपच छान होते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन छान छान रेसिपीज पाहण्यासाठी संचिताज किचनला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।